नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र शासन वन विभागाअंतर्गत भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। वेतन बघा, तुम्हाला 20,000 ते 50,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाहीये आणि इथे ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा इथे होणार नाहीये आणि वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया, पीडीएफ नोटिफिकेशन सुद्धा पाहूया। बघा, वन विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। वन विभाग भरती यांच्या अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। अर्ज ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे करू शकता। तर बघा, ईमेल आयडी द्वारे सुद्धा तुम्हाला इथे अर्ज करण्याची संधी आहे, तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, विभागाचे नाव काय आहे, वन विभागाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची आवश्यकता नाहीये आणि फ्रेशर उमेदवार किंवा अनुभवी उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाइन ऑनलाइन वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुमची इथे निवड प्रक्रिया होणार आहे। बघा, तुम्हाला इथे ऑफलाइन सुद्धा अर्ज करू शकता आणि ऑनलाइन सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा इथे होणार नाहीये। 25,000 ते 50,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे पर मंथ आणि अर्ज फी सुद्धा इथे नसणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे कंत्राटी स्वरूपाची नोकरी असणार आहे। निवड प्रक्रिया इथे थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख किती आहे, 16 जानेवारी 2025 पासून इथे अर्ज सुरू झालेले आहेत आणि 27 जानेवारी पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज सादर करण्याचा पत्ता बघा, उपवनरक्षक पूर्व भाग नाशिक यांच्या कार्यालय शरणपूर पोलीस चौकी समोर, त्र्यंबक रोड, नाशिक 422002 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज करू शकता। त्यानंतर ईमेल आयडी वर सुद्धा अर्ज करू शकता। ईमेल आयडी तुम्हाला पीडीएफ नोटिफिकेशन मध्ये मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल असेल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, नाशिक या ठिकाणी नोकरी असणार आहे। त्यानंतर बघा, पीडीएफ नोटिफिकेशन सुद्धा इथे, जाहिरात सुद्धा इथे पाहणार आहोत आपण। उपवनरक्षक पूर्व विभाग नाशिक यांच्या कार्यालयाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। तुम्हाला ईमेल आयडी सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। जाहिरात बघा, राज्य योजना सन 2024-25 वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना 2406-2232 अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील उपवनरक्षक पूर्व विभाग नाशिक वन विभागाअंतर्गत घेण्यासाठी कार्यक्षेत्रातील खालील कंत्राटी पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, खालील ही सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची असून आणि तुम्हाला काही लिमिट काळ या म्हणजे वेळेमध्येच तुम्हाला इथे भरवायचे आहेत किंवा भरून घेतले जाणार आहेत। बघा, ही खालील सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची आहेत। तुमचे काही दिवसासाठी तुम्ही इथे फक्त काम करू शकता। बघा, कंत्राटी स्वरूपाची भरती असणार आहे। इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघा, पदनाम, पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, मानधन, वयोमर्यादा आणि कालावधी, किती दिवस तुम्ही इथे कार्य करू शकता किंवा किती महिने कार्य करू शकता, ही सुद्धा इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी बघा, किती जागा आहेत। कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासाठी एक जागा आहे। BVSC आणि MUSC तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे। 50,000 प्रतिमाह तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। वयोमर्यादा 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 11 महिन्यासाठी तुम्हाला इथे कालावधी असणार आहे। कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक यांच्यासाठी सुद्धा एक जागा असणार आहे। BSc झुलॉजी 20,000 प्रतिमाह तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 35 वर्ष वयोमर्यादा आणि 11 महिने कालावधी इथे असणार आहे। बघा, सर्वधन प्रशिक्षण तज्ञ यांच्यासाठी एक जागा असणार आहे। MSc इन बॉटनी झुलॉजी मध्ये तुमचं जर एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। 25,000 किंवा प्रवास खर्च 5,000 असं तुम्हाला 30,000
प्रतिमाह तुम्हाला इथे वेतन देण्यात येणार आहे। वयोमर्यादा इथे 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि कालावधी किती महिने असणार आहे? 11 महिन्यासाठी तुम्ही इथे जॉब करू शकता। त्यानंतर बघा वन्यजीव तज्ञ यांच्यासाठी एक जागा आहे। पीएचडी इन झूलॉजी मध्ये जर तुमची पीएचडी झाली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्हाला इथे मानधन 25,000 आणि 5,000 प्रवास खर्च तसंच 30,000 प्रतिमाह तुम्हाला इथे सॅलरी पडणार आहे आणि 25 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 11 महिने कालावधी असणार आहे। शारीरिक कवायत प्रशिक्षण यांच्यासाठी सुद्धा पदसंख्या आहे 1। माजी सैनिक असेल तर तुमचं इथे अप्लाय करू शकता। 35,000 प्रतिमाह। त्यानंतर 45 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 11 महिने तुमचा सुद्धा इथे कालावधी राहणार आहे। त्यानंतर बघा अटी शर्ती सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। काय बघा अटी शर्ती काय आहेत ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। पहिली अट आहे उमेदवार वन विभागामध्ये किंवा इतर शासकीय प्राधिकरणामध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। तसेच सदर कामाचा कार्यक्षेत्र नाशिक जिल्ह्यात उपवनरक्षक पूर्व भाग नाशिक यांच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण क्षेत्र राहील। बघा तसेच तुम्हाला इथे काय सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला एखादी वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। शासकीय विभागामध्ये जर तुम्हाला कुठे 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे चांगलंच आहे, तुम्ही इथे अर्ज करू शकता, म्हणजे तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे। सदर कंत्राटी पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बघा तुमचं नाव, गाव, पत्ता, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, संपर्क क्रमांक आदी केलेल्या कामाचा अनुभव इत्यादी सर्व आवश्यक माहिती नमूद करून फक्त रिझ्यूम किंवा बायोडाटा CV हे तुम्हाला उपवनरक्षक पूर्व भाग नाशिक कार्यालय येथे दिनांक 23/1/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करणे गरजेचे आहे। बघा तुम्हाला रिझ्यूमे, बायोडाटा किंवा CV तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती भरून तुम्हाला कुठे पूर्व नाशिक या कार्यालयामध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे। कधीपर्यंत तर तुम्ही सबमिट करू शकता 23/1/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे अर्ज सादर करू शकता। सदरचे अर्ज सहजते पोस्टाने किंवा ईमेल संदेशद्वारे सुद्धा खालील पत्त्यावर स्वीकारण्यात येतील। बघा तुम्ही पोस्टाने किंवा ईमेलद्वारे सुद्धा इथे अर्ज करू शकता। अर्ज स्वीकारण्याचा पत्ता सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे। वनरक्षक पूर्व भाग नाशिक यांचे कार्यालय शरणपूर पोलीस चौकीसमोर त्र्यंबक रोड नाशिक 422002 दूरध्वनी क्रमांक सुद्धा इथे दिलेला आहे आणि ईमेल ID द्वारे सुद्धा तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे। तुम्ही या ईमेल ID द्वारे सुद्धा अर्ज करू शकता। सदर कंत्राटी पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपले मूळ शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र आणि त्यांचे छायांकित प्रतिसह मुलाखतीसाठी वर नमूद केलेल्या कार्यालयामध्ये तुम्ही दिनांक 27/1/2025 पर्यंत रोजी सकाळी 11 वाजता तुम्हाला हजर राहायचे आहेत। बघा तर तुम्ही या पोस्टसाठी जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्हाला 27/1/2025 रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या ॲड्रेसवरती हजर राहायचं आहे। बघा अशा पद्धतीने ही जॉब आहे, तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।